म्हणेल तसंच मला वागायला लागत होतं, कारण यांनी मला धमकी दिली होती. मी जर याच्या मनाप्रमाणे वागले नाही तर तो तुझा जीव घेईल म्हणून. हे बघ अमृता, ही स्वतःची कर्म लपवण्यासाठी ना माझ्यावर आरोप करते. नाही अमृता, मी माझ्या कुंकवाची शपथ घेते. हे सगळं त्यांनी आतापर्यंत तुला का नाही सांगितलं? तुमच्या सगळ्या लपड्यांची कुणकुण दादाला लागली. ही पोस्टमनगिरी केव्हापासून सुरू केली तुम्ही? दादानी पोस्ट ऑफिस उघडलं ना, आम्हाला ठेवलं पोस्टमन म्हणून. परशु दादा, ठीक आहे. स्वतःच्या पुतणीला सुद्धा नाही सोडलं तुम्ही. या घराचे तुकडे तोडायला निघालात ना, तर याद राखा, या घराचे लचके तोडायचेत मला. जर तुम्ही असं काही करणार असाल ना, तर एक लक्षात ठेवा, पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी घालतात. आर्यन, अरे तुम्हा दोघांच्याच आधारावर मी जगत होते, पण तुम्ही माझे आधारच मोडून पाडले. तू माझा ऐक अमृता. आर्यन, तू माझा ऐक आणि प्लीज इथून जा, मला एकटीला राहू दे प्लीज. काय चालय? मी आर्यनला भेटायला गेले होते. तुला थोडा धीर धरता येत नव्हता? म्हणताना मी तुम्हाला खूप फोन करत होते, पण पास जानकी पास. आपण ताबडतोब काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर तो हरामखोर अमृताला जाऊन काहीतरी उलटसुलट सांगेल. तुला काम सांगितलं होतं त्याचं काय झालं? कुठलं? जानकी वहिनींचं? नाही झालं ते. का? अरे म्हणजे तू म्हणल्याप्रमाणे वहिनींचा पाठलाग करायला गेलो मी, पण वहिनींची गाडी ही सुसाट धावायला लागली एकदम. भाजीपाला आणायला मार्केटमध्ये गेले असतील, काही देवळात गेले असतील, एवढी गाडी बोंगाट पळवायची गरज काय त्यांना? काय तर गडबड आहे, त्यांचं कुठेतरी लपड बिपड आहे वाटतं. काय तोंड सांभाळून बोला परशु दादा, आणि फक्त विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरं देत जा. उत्तरांवरून तात्पर्य काढण्याचं काम तुमचं नाहीये. दादाच्या खास मर्जीतले आहेत तुम्ही, म्हणून ऐकून घेतो. परशु, निघ इथून. तुझ्या भल्याचं तेच सांगणार रे मी. दादा, कर्तव्य आहे माझं. तुम्हाला ऐकायचंय ना मी कुठे गेले होते? तुमच्या जावयाला भेटायला गेले होते, ते पण त्यांनी फोन करून बोलावलं म्हणून. तेच विचारायचंय मला, तो हरामखोर तुला फोन का करतो आणि त्याने फोन केल्यावर तू त्याला भेटायला का जातेस? कारण त्यांनी अमृताशी लग्न केलं आणि तो अमृताला फसवतोय. कोणाला फसवतोय याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण तू मात्र मला फसवतेस. मला जे खरं आहे ते सांग. साहेब, अरे बाहेर आपल्या अमृताताई आले. वामन काका इथे आले होते? अरे हो, वामनराव इथे आले होते तिला भेटायला. तिला बोलवायला गेले तेव्हा मला कळलं की ती घरात नाहीये. मला असं वाटलं की ती तुझ्या बरोबर, म्हणजे तुम्ही दोघं एकत्र असाल. नाही, मी माझ्या कामासाठी गेलो होतो ना बाहेर. मग मुलांचं काय करायचं रे? आधी तू असा होता, कुठे जातोस, काय करतो, काही सांगत नव्हतास, आणि आता ही. सरतापे नावाच्या एका बाईला या आधीच मी या घरातून बाहेर काढलंय आणि सिक्युरिटीला सांगितलं होतं की तिला आत घ्यायचं नाही, तरी सुद्धा ही आत कशी आली? मी गेटवर सगळ्यांशी भांडून आले, कारण मला बोलायचं तुमच्याशी. मला बोलायचं नसेल तर मग नका बोलू, पण माझं बोलणं तुम्ही ऐकून घेतलंच पाहिजे. ते तू सिक्युरिटीला सांगितलं असतंस तरी माझ्या कानांपर्यंत आलं असतं. त्यासाठी तुझं हे घाणेरडं तोंड दाखवण्याची गरज नव्हती. अहो, असं काय बोलताय? तिला काय म्हणायचंय ते ऐकून तरी घ्या. एक मिनिट जानकी. हा वाद माझा आणि माझ्या बाबांचा आहे. ना मध्ये नाक खुपसायची काहीच गरज नाहीये. तोंड सांभाळून बोल. या घराच्या मालकिणीशी बोलतेस तू. माझं घर तोडणाऱ्या, स्वतःच्या घराची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या एका बाईशी बोलतेय मी.